श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आत्मा असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जो एपिसोड आपला जो भाग आहे तो यासाठी असणार आहे की मे महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे, तुमची एनर्जी काय सांगते आहे. आताची जी एनर्जी आहे ती तुळ राशीसाठी असणार आहे. तुळ राशीसाठी तुमची पूर्ण हा महिना कसा जाईल हे आपण बघूयात थोडक्यात माहिती. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्यातले जे प्रॉब्लेम आहेत ते कुठेतरी रिमूव्ह होतील किंवा तुम्हाला थोडंसं बॅलन्स व्यवस्थित होईल, किंवा आपल्या आयुष्यामध्ये काय चाललं आहे याचा कुठेतरी तुम्हाला कुठेतरी भनक लागेल, किंवा काही गोष्टीची तुम्हाला जाणीव होईल की बाबा आपला मार्ग कोणता आहे, योग्य आहे की अयोग्य आहे. ताईंनी जे सांगितलं ते कुठेतरी बरोबर आहे. तर श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे आणि तुमची एनर्जी कशी आहे ते जाणून घ्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ. हा महिना जो आहे तो तुमच्यासाठी कसा जाईल, हा महिना जो आहे तो तुमच्यासाठी कसा जाईल. श्री स्वामी समर्थ. हा महिना जो आहे तो तुमच्यासाठी कसा जाईल. स्वामी समर्थांचंच कार्ड आलेलं आहे. सेलिब्रेशन आहे. वाव, हा महिना पूर्ण तर तुम्हाला चांगला आहे. वाव, पूर्ण महिना चांगला आहे. पूर्ण महिना चांगला आहे तुमच्यासाठी. बहुतेक तुम्ही सुट्ट्या एन्जॉय करताना पण दिसताय. तुम्ही पूर्ण एन्जॉय करताय सुट्ट्या वगैरे, लहान मुलं, फॅमिली. वाव, कुठेतरी फिरायला जाताय, काहीतरी एन्जॉय करताय. मला असं स्वामी समर्थांची एनर्जी दिसते. अक्कलकोटला सुद्धा कोण कोण जाते, हे ना बालाजी आपले बालाजी आहेत, तिकडे सुद्धा जाताना दिसत आहे कोण कोण. खूप म्हणजे ट्रॅव्हल करून तुम्ही ट्रेनने वगैरे किंवा ट्रॅव्हल करून तिकडे जाताना दिसत आहे. आणि आपल्या कुलदेवतेचं दर्शन पण खूप जण घ्यायला जाताना दिसत आहे. फॅमिलीसाठी खूप छान वेळ देताना दिसत आहे. लहान मुलांच्यासाठी हा महिना खूप तुम्ही एन्जॉय करताना दिसत आहे. तुमचं टेन्शन, डिप्रेशन कुठेतरी साईडला ठेवताय आणि त्यासाठी वेळ देताय. हा महिना तुमच्यासाठी खूप छान आहे. पण निगेटिव्ह शक्ती म्हणजे काय आहे की तुमच्या आयुष्याला थोडंसं ग्रहण कुठेतरी लागल्यासारखं दिसतंय, जे की तुम्हाला त्रास होतो त्याचा. पण ते या महिन्यात तुम्ही सगळं विसरताय. मुलांच्यासाठी, संसारासाठी, किंवा एक एन्जॉय म्हणून फिरायला जाणे, ट्रिप करणे, किंवा महिना हा पूर्ण तुमचा सुट्टीचा जो आहे ते सगळे एकत्र येणे, सुट्ट्या एन्जॉय करणे, अशा काही गोष्टी तुमच्यासोबत घडताना दिसत आहेत आणि ते पूर्णपणे तुम्ही एन्जॉय करताय. एनर्जी खूप छान आहे. निगेटिव्ह असं काहीसुद्धा नाही आहे की तुम्हाला मी सांगावं. पण या महिन्यामध्ये तुम्ही खूप असं फिरायला जात आहे. अक्कलकोटला जाताना सुद्धा दिसत आहे. गणगापूरला कोण कोण जाताना दिसत आहे, आणि पाण्याच्या ठिकाणी असं फिरायला जाताना दिसत आहे. खूप जण आहेत. आणि आपलं बालाजी आपले आहेत, म्हणजे आपले बालाजींचं दर्शन जे आहे, त्या गावाचं नाव मला आठवत नाही आहे. बालाजी आहे ना देवस्थान, तिथे खूप जण जाताना दिसत आहेत. आपलं केस वगैरे वाहण्यासाठी तिथं अशी एनर्जी दिसते मला. तिथं खूप जण असे जाताना दिसत आहेत. एनर्जी तशी दिसते आहे. ओके, बघा, तुम्हाला दिव्य मेसेज आहे यावरती की तुम्हाला तुमच्या आराध्य देवताला तुमची सेवा करायची आहे. आणि जे काही या महिन्यामध्ये तुम्ही देवाला मागणार आहे ते मनापासून तुम्हाला भेटणार आहे. आणि तुमची इच्छा कंप्लीट होताना दिसत आहे. देवाचा आशीर्वाद, देवाची इच्छा, देवाची कृपा तुमच्यावरती होताना दिसते आहे. देवाला गुरुवारी पिवळ्या रंगाचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे. पिवळ्या रंगाचं कोणतंही एक फूल जे आहे ते देवाला अर्पण करायचं आहे. ज्या देवाची गुरुवारी तुम्ही जी सेवा करताय, मला तर खूप जणांची एनर्जी गुरुवारची आहे, ती स्वामी समर्थांची आहे, दत्त महाराजांची आहे, नवनाथ महाराजांची आहे. ह्या देवतांची जर तुम्ही सेवा करत असाल तर नक्कीच तुम्हाला हे पिवळं फूल जे आहे ते अर्पण करायचं आहे, जेणेकरून तुमचं काम होऊन जाईल. आणि दुसरं असं आहे की तुम्हाला जर कमी महसूस होत असेल आयुष्यामध्ये, जर वाटत असेल की तुम्हाला आत्ता जस्टला वाटत असेल असं की माझ्या आयुष्यात मी असं का, माझ्याच आयुष्यात का, माझ्या आयुष्यात टेन्शन का, माझ्या आयुष्यातच हाच विषय का, तर एकदा तुम्हाला आरशासमोर उभं राहायचं आहे. स्वतःला प्रश्न करायचा आहे की मी पास्टमध्ये काय होते आणि आत्ता काय आहे, मला फ्युचरमध्ये काय करायचं आहे, मी कोण आहे आणि मी काय अचीव करू शकते, माझं क्रेडिट काय आहे. जग काहीही म्हटलं तरी मला माझा विश्वास आहे की मी हे करू शकते, मी हे करू शकणार आहे. हे तुम्हाला तुमच्या जिद्द मनात बाळगायचे आहे. स्वतःचा आधार द्यायचा आहे. स्वतःचा एक ठाम विश्वास द्यायचा आहे. आणि आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी बदलून टाकायच्या आहेत. हे आयुष्य पुन्हा नाही आहे, हे आयुष्य एकदाच आहे. तर त्या गोष्टी तुम्हाला इथं सगळ्या सांगण्यात आलेल्या आहेत की तुम्हाला ज्या काही गोष्टी असतील तुमच्या आयुष्यात
तर त्या इथून पुढे सुद्धा पार करून तुमच्या आयुष्यात पुढे जायचं आहे. श्री स्वामी समर्थ कवड्यांवरती तुमची एनर्जी काय दिसेल किंवा काय येते आहे ते आपण बघूया. आई रेणुका मातेच्या नावानं चांग भलं, जाण्याच्या नावानं चांग भलं. तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं नाव 3 वेळा घ्यायचं आहे. एखादा प्रश्न तुम्हाला देवीला विचारायचा आहे. तुम्हाला कुठला कौल येतो हे आपण बघणार आहोत. आई रेणुका मातेच्या नावानं चांग भलं, जाण्याच्या नावानं चांग भलं. म्हणायचं की एक जुळी एका बाजूला तुम्ही विचार करायचा नाही आहे. एक बाजूने तुम्हाला विचार करायचा नाही आहे, सगळ्या बाजूने विचार करायचा आहे. महत्त्वाचं म्हणजे फॅमिलीमधलं काही इश्यू असेल किंवा कंपनीमध्ये जॉब करत असाल तर तिथंसुद्धा काही इश्यू तुमचा असेल, निर्माण असेल तर तुम्हाला एकतर्फी विचार करायचा नाही आहे, सगळ्या बाजूने तुम्हाला विचार करायचा आहे. शेवटी तुमची बाजू एकतर्फी मांडायची नाही. समोरच्याचं काय चुकतं आहे, समोरच्याचं काय विचार आहेत, त्याचं बरोबर आहे की माझं बरोबर आहे, यावरती डिस्कशन घ्यायचं आहे तुम्हाला जास्त. आणि उजवा कौल आहे देवीपर्यंत तुमची इच्छा, तुमची मनोकामना, तुम्ही जे काही मागताय ते देवीपर्यंत पोहोचत आहे. पण त्याचं फळ तुम्हाला द्यायला लेट जर होत असेल तर देवीचे कर्म आहे, कुठेतरी संकट तुम्हाला आणून जर दिलं असेल तर त्यातून कुठंतरी तुमचं नवीन चॅप्टर अजून सुरू व्हायचं आहे आणि ते झाल्यानंतरच तुमच्या आयुष्यात एक रियुनियन होईल. श्री स्वामी समर्थ. आता आपण दुसरी जी एनर्जी आपण यासाठी बघणार आहोत की मे महिन्याचा चालू वेळ जी आहे ती पौर्णिमेपासून होणार आहे. पौर्णिमेची दिव्य मेसेज तुम्हाला काय असणार आहे, दिव्य संदेश जो तुम्ही फॉलो करायचा आहे या नवीन वर्षाच्या 1 तारखेपासून. 1 तारखेलाच केला तरी चालेल. तिथून पुढे तुम्हाला 1 महिना हा कंटिन्यू तुम्हाला तुमच्या फील्डमध्ये म्हणजे तुम्हाला ती वेळ घ्यायची आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. आई रेणुका मातेच्या नावाने ओम महादेश श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुमच्या किस्मत म्हणजे तुमची किस्मत, तुमचं नशीब ज्या गोष्टीला साथ देणार आहे किंवा ज्या गोष्टी तुमच्या दाखवण्याचा प्रयत्न करत आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. तुम्ही कशाला जन्म घेतला आहे, तुमच्या आयुष्यात काय करायचं आहे, तुम्हाला काय पाहिजे, काय गोष्टी अचीव करायच्या आहेत ह्यावरती तुम्हाला विचार करायचा आहे. स्वतःची किंमत स्वतः करायला शिकायची आहे. महत्त्वाचं इथं पण ती एनर्जी दिसते. दुसऱ्यावरती डिपेंड होऊन राहायचं नाही आहे. तो व्यक्ती काय करतो किंवा ती व्यक्ती काय करते आहे आणि त्या व्यक्तीकडून मला हा फायदा होईल का हे नाही. मला काय करायचं आहे त्याने दिले नाही, ओके ठीक आहे, पण मला काय करायचं आहे. आत्ता माझं काम सुटलं आहे बरोबर, मला ह्या व्यक्तीमुळे जॉब सोडावा लागला किंवा ह्या व्यक्तीमुळे मला माहेरी यावं लागलं किंवा ह्या व्यक्तीमुळे माझा अपमान झाला, ओके ठीक आहे, त्या व्यक्तीमुळे झालं. पण तुम्हाला या सिच्युएशनमध्ये काय करायचं आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे. आणि तुम्ही त्या व्यक्तीमुळे सपोज आता तुम्ही म्हणाल की हे ताई असं कसं तुम्ही आता बोललात की सपोज मी उदाहरण देते की एक व्यक्ती वाद झाला आणि माहेरी गेली बरोबर. मग आपण विचार करतो त्या व्यक्तीमुळे मी घर सोडलं, भले सासू असो, सासरा असो किंवा नवरा असो किंवा जाऊ असो, दीर असो, कोणीही असो, XYZ, त्या व्यक्तीमुळे मी माझं सासर सोडलं आणि माहेरी येऊन राहिले. पण मला आत्ता काय करायचं आहे, ओके, मला आता काय करायचं आहे यावरती डिसिजन काय घ्यायचं आहे. मला आता डिसिजन घ्यायचं आहे की परत ती गोष्ट घडली नाही पाहिजे. त्या व्यक्तीचा एकदा स्वभाव मला कळला आहे की ती व्यक्ती काय करू शकते, परत ती चूक होऊ द्यायची नाही आहे. मला आत्ता ही अंगलट आलेली चूक निस्तरायची आहे किंवा त्याच्यातून विचार करून मला मार्ग काढायचा आहे आणि परत ती चूक ती व्यक्ती माझ्यासोबत करणार नाही याचं मला दक्षता घ्यायची आहे. हे तुम्ही तर नक्की करू शकता. हा झाला तुमचा मार्ग. तुमच्याकडून काहीतरी पर्याय केलाच पाहिजे. ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. खूप जण काय करतात, मी काय करू ताई, मला खूप जणांचे फोन येतात, मी काय करू, मला हेच होत नाही, मला तेच होत नाही, मी हे करू शकत नाही, ते स्वतःहून मला न्यायला आले पाहिजे, त्या स्वतःहून मला कॉल केला. नाही, तसं होणार नाही. तुम्हालाही काहीतरी केलं पाहिजे. टाळी एका हातानं वाजत नाही, टाळी दोन्ही हातानं वाजते. तिकडून पण काही चुक्या झाल्या असतील तर ती एक वेळ तरी आपली चुकी असतेच नक्कीच. समोरच्याकडून 4 चुका जरी असेल तरी त्यावरती रिॲक्शन देणं, त्यावरती जे रिॲक्शन आपलं असतं ते आपलं चुकतं, कुठंतरी ते आपल्याला घातक ठरतं. चुकीचं आपण नसतो पण आपली रिॲक्शन, त्यांच्या बोलण्यानंतरची जी आपली रिॲक्शन असते ती कुठंतरी आपल्याला घातक ठरत असते. ते आपल्याला नंतर माइंडमध्ये येतं की हे आपण इथं चुकलो म्हणून हे आपल्या अंगलटी आलं. तर ती चूक आपल्या लक्षात ठेवायची आणि परत ती चूक आपल्याकडून घडून द्यायची नाही. हा झाला प्रॅक्टिकल विचार. जर मायाळूपणाने किंवा जाऊ दे माझी चूक होती असू दे, ती पण आपलीच माणसं आहे, इथं परत आणि तेच घडत राहतं. प्रॅक्टिकली विचार करायला शिका जेणेकरून परत ह्या चुका घडणार नाहीत आणि आयुष्यात परत एकदा
त्याच मोडवरती त्याच वेळेवरती तुम्ही येणार नाही आहे. सक्सेस पाहिजे असेल, सेल्फ रिस्पेक्ट पाहिजे असेल तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत, स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे. हेच इथं पौर्णिमेची एनर्जी आहे. तुम्ही ह्या महिन्यामध्ये थोडीशी मी दिलेले काही गोष्टी, मी काय काय गोष्टी सांगितलेल्या ते फॉलो करा. बघा तुम्हाला किती फरक पडतो आहे, तुमच्या स्वभावात किती फरक पडतो आहे. शांत राहायला शिका, शांततेत राहायचं, जास्त बडबड करायचं नाही, शांत एकदम. कारण एनर्जी तशी सांगते तुमची, तसंच मी काही गोष्टी तुम्हाला सांगत असते. कारण आपला मराठी चॅनेल आहे, खूप जण अशिक्षित लोक आपल्या चॅनेलवरती असतात, ज्यांना इंग्लिश जास्त कळत नाही, म्हणजे एक थोडक्यात जी माहिती आहे ती समजत नाही. असं उघड पूर्ण जर सांगितलं तर त्या लोकांना सगळ्यांना कळतं. जे की आपल्या चॅनेलवरती जे असतात ते रानात काम करणारे सुद्धा असतात. अशिक्षित म्हटल्यावर समजतं तुम्हाला, ग्रामीण भागातली लोक, जेणेकरून त्यांना ह्या सगळ्या गोष्टी असा व्यवस्थित स्पष्टता सांगितली की त्यांना समजत असतं. आणि महत्त्वाचं कर्नाटक साईडमध्ये ज्यांना मराठी जास्त कळत नाही, बोलता येत नाही, अशा लोकांचासुद्धा मला फोन येतात. थोडं कन्नडमध्ये बोलतात, थोडं मराठीमधून बोलतात, पण त्यांनाही समजावं मराठी व्यवस्थित, जेणेकरून बोलता नाही आलं पण मी बोलतेले त्यांच्यापर्यंत पोचावं, हीच माझी इच्छा असते. श्री स्वामी समर्थ. एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.